त्यामधील पाठ 4 सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल. ऐका, सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल. श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते. प्रश्न केला भगवंतांना. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते. मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे, याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. काय म्हणते? आपल्यासारखा दुसरा कोणी नाही म्हणते. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. काय म्हणते धाम्मिक? माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या म्हणते. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने उत्तर दिले. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने उत्तर दिले. ऐका, तर मी आपणाला शुद्धा चरणाची तत्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका. काय म्हणते भगवंत? हत्या करू नका म्हणते, म्हणजे हिंसा करू नका. हत्या करू नका. देहांत शासन करू नका. हिंसेला अनुज्ञा देऊ नका. देहांत शासन करू नका म्हणते, म्हणजे आपलं हे जे देह आहे याला म्हणजे त्रास देऊ नका म्हणते. याला त्रास देऊ नका. हिंसेला अनुज्ञा देऊ नका, म्हणजे जे आपल्या मनात हिंसा उत्पन्न होते त्याला परवानगी देऊ नका म्हणते, म्हणजे स्वतःची हिंसा करू नका म्हणते. आत्महत्या करू नका. कोण म्हणते असं? भगवंत म्हणतात. भगवंत म्हणतात, हिंसेला अनुज्ञा देऊ नका कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. काय म्हणते भगवंत? कोणत्याही प्रकारच्या जीवाला दुःख देऊ नका म्हणते. म्हणजे आपण स्वतः का असेना, स्वतःला सुद्धा आपण दुःख देऊ नये असे भगवंत म्हणतात. स्वतःला सुद्धा आपण दुःख देऊ नका म्हणते. कोण म्हणते असं? भगवंत म्हणतात. भगवान बुद्ध म्हणतात. उपासकांनी स्वतः चोरी करू नये. उपासकांनी स्वतः चोरी करू नये.
दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये. म्हणजे स्वतःही चोरी करू नका म्हणते आणि दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी सुद्धा देऊ नका म्हणते. असे कोण म्हणतात? भगवान बुद्ध म्हणतात. अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये म्हणते. म्हणजे बाबा मी नाही करत, तू कर, आहे का नाही? संमती दर्शवू नका म्हणते, ती सुद्धा दोष आहे, त्यानं आपली हानी होते. म्हणून भगवंत म्हणतात चोरीला संमतीसुद्धा दर्शवू नये म्हणते. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. काय म्हणते भगवंत? जे म्हणते आनंदाने आपल्याला कोणी देते तेच घ्यावे म्हणते. जसं तुम्ही मला आता आनंदानं फूल दिलं, आहे का नाही? ते मी घेतलं, स्वीकारलं, तर ते आनंदानं घ्या. तुम्ही मला दान दिलं, ते मी स्वीकारलं, तर आनंदानं जे मिळते म्हणते ते स्वीकारा म्हणते. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्या साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. भगवंत म्हणतात का शीलाचं पालन करा. म्हणजे पती पत्नी असेल तर त्याच्यासोबत प्रामाणिक राहा. एकटे असाल तर अब्रह्मचर्याचं पालन करा. म्हणजे ब्रह्मचर्य पाळा. ब्रह्मचर्य पाळा. संभात न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. भगवंत म्हणतात खोटं बोलू नये म्हणते. थोड्या थोड्यानं मनुष्याची हानी होत राहते. आणि कधीकधी असत्य बोलता बोलता जे हासी मजाकमध्ये जरी बोललो ना आपण, त्यांनासुद्धा भांडणं लागतात ना. कधीकधी मजाकमध्ये जरी बोललं थोडंसं तर भांडणं लागतात. म्हणून भगवंत काय म्हणतात का असत्याचा त्याग करावा म्हणते. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये. दुसऱ्याला मद्य पाजू नये. मद्यपानाला संमती देऊ नये. काय म्हणते भगवंत? मद्यपान करू नये म्हणते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. म्हणजे दारू, सिगारेट, गांजा, चरस, जे काही नशेली पदार्थ आहेत, नशीनं दात घासणे, आहे का नाही, तंबाखू खाणे, असं व्यसन करू नये म्हणते भगवंत. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये. सुरहा मेरय मज्जपमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये म्हणते भगवंत. मद्यपान करू नये. दुसऱ्याला मद्य पाजू नये. स्वतःही करू नका म्हणते आणि दुसऱ्यालाही पाजू नका. मद्यपानाला संमती देऊ नये. संमती देऊ नका म्हणते मद्यपानाला. म्हणजे मी नाही करत, तू पाबा करशील तर संमती देऊ नये म्हणते भगवंत. आणि मद्यपानाने बुद्धिभ्रंश होते हे लक्षात ठेवा. जो मनुष्य मद्यपान करत राहतो, व्यसन करत राहतो, मग ते कुठल्याही प्रकारचं असो, कुठल्याही प्रकारचं, नशीनं दात घासणं असो, तंबाखू खाणे असो, पानासोबत चुना खाणे असो, ते सुद्धा व्यसन आहे. पान पाचक आहे, ते नॅचरल आहे. पण ज्याच्यासोबत ते आपण मिक्स करतो चुना वगैरे, त्यानं ते झाला नशा येतो एका प्रकारचा. त्यानंतर सिगरेट, बिडी, दारू, हे जे नशे आहेत, यानं म्हणते भगवंत बुद्धिभ्रंश होते हे लक्षात ठेवा. जेव्हा बुद्धिभ्रंश होते मग ते काही ऐकत नाही, ते काही स्वीकार करत नाही आणि त्यापासून मनुष्य मात्रांचा नाश होतो.
तो कल्पनेमध्ये जगतो आणि कल्पनेमध्ये जगल्यानंतर त्याला विविध प्रकारचे विचित्र असे स्वप्न विचार असे डोक्यामध्ये येतात आणि त्यामुळे मनुष्य मात्रांची हानी होते. म्हणून कुठल्याही प्रकारच्या व्यसनापासून म्हणते भगवंत दूर राहा. विविध प्रकारचे व्यसन असतात. अतिरिक्त विचार करणे, निगेटिव्ह विचार करणे, नकारात्मक विचार करणे, नकारात्मक ज्यापासून मनुष्य मात्रांची हानी होते असे नकारात्मक विचार करणे सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे. वारंवार ते विचार करत राहणे, नकारात्मक नकारात्मक नकारात्मक, हे व्यसन आहे. यासुद्धा व्यसनापासून ते भगवंत दूर राहा. मोबाईलचं सुद्धा व्यसन आहे. मोबाईलचा जर योग्य वापर केला तर चांगला आहे. अतिरिक्त मोबाईलचा वापर करणे बिना कामाचा, ज्यापासून वेळ बर्बाद होतो, त्याचं व्यसन लागलेलं असेल तर ती हानिकारक आहे. म्हणून अशा विविध स्वरूपाच्या व्यसनापासून ते भगवंत दूर राहा म्हणते. त्यापासून काय होते? बुद्धी भ्रंश होते, म्हणजे बुद्धी भ्रष्ट होते. मग काही सुचत नाही, काही कळत नाही, काही समजत नाही. हानीच हानी, दुःखच दुःख. म्हणून म्हणतात भगवंत का ह्या व्यसनापासून दूर राहा. म्हणून भगवंतांनी ते शील दिलेलं आहे. ते 5वं शील आहे, सुरहा मेरय मज्जपमादठ्ठाना वीरमणी सिक्खापदम समादयामी. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. मी सर्व व्यसनापासून दूर राहील, अलिप्त राहील, असं भगवंत म्हणतात. आणि त्या शीलाचं आपल्याला आणि सर्व शीलाचं पालन करावं लागते. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात. मद्यपान करणारे मूर्ख पाप करताना आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. काय म्हणते भगवंत? मद्यपान करणारे मूर्ख पाप करताना आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग ह्यांपासून परावृत्त व्हा. परावृत्त व्हा म्हणजे दूर व्हा म्हणते यापासून. या स्वर्गापासून म्हणते मूर्खाच्या स्वर्ग. ह्या व्यसनाला भगवंतानं काय म्हटलेलं आहे? हा व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खांचा स्वर्ग ह्यांपासून परावृत्त व्हा. स्वर्ग का म्हटलं गेलं असं? कारण जेव्हा माणूस नशा करते तो वेगळ्याच दुनियेमध्ये असते. गांजा पिणारे, दारू पिणारे, नशा करणारे विविध प्रकारचा ड्रग्स, अफीम असे जे नशा करतात हे काही वेगळ्याच जगामध्ये असतात. मग यायला वाटते आता जन्नतच भेटली, हवेतच उडून राहिले, हवेमध्ये उडल्यासारखं त्यांना वाटते, असं आपल्याच दुनियेमध्ये राहतात ते. म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग ह्यांपासून परावृत्त व्हा. दूर व्हा म्हणते यापासून. या व्यसनामध्ये पडू नका असे भगवंत बारकाईनं 2500 वर्ष अगोदर भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे ऐका लागते. हाच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला हा मार्ग दिलेला आहे. भगवान बुद्धांचंही ऐका लागते आणि बाबासाहेबांचंही ऐका लागते. ऐका, ऐकलं तर कल्याण मंगल, नाही ऐकलं दुःखच दुःख, वेदनाच वेदना, त्रासच त्रास, जीवाला त्रास, जगण्याला त्रास, क्षणाला त्रास. जर नाही ऐकलं तर, ऐकलं तर सर्व संकटातून मुक्त. प्रत्येक संकटाला मार्ग सापडते, प्रत्येक त्रासाला मार्ग सापडते आणि जीवन सुकर होते, जीवन चांगलं होते. कधी? जेव्हा भगवंताचं ऐकलं, बाबासाहेबांचं ऐकलं, तेव्हाच मनुष्य हा सुखी होतो, आनंदाने आपलं जीवन कंठित करू शकतो. म्हणून ऐका. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्याभिचार करू नका, भर रात्री कुग्रास, भर रात्री
कुग्रास अन्न सेवन करू नका. म्हणजे जेव्हा रात्रीच्या वेळेचं जे अन्न आहे, ज्या अन्नापासून मनुष्याची हानी होते, असं अन्न सेवन करू नका म्हणते भगवंत म्हणतात. गंधमाला धारण करू नका. आपला बिछाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रांतकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्न पाणी दान करा. बघा काय म्हटलं भगवंतांनी, अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा म्हणते. प्रांतकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्न पाणी दान करा. पाळा म्हणते भगवंत. अष्टशील, त्यामध्ये तिसरं शील बदलते पंचशिलामध्ये. पंचशिलामध्ये जसं कामे सुविचार वेरमणी सिक्खापन समाधी आम्ही असते, त्यामध्ये मग अष्टशिलामध्ये असते मग अब्रह्मचर्य वेरमणी सिक्खापन समाधी आम्ही. त्यानंतर मग 6वं लागते, 7वं लागते, 8वं लागते. हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा म्हणते भगवंत. आपल्या आईबापाचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील. काय म्हणते भगवंत? आपल्या आईबापाचा म्हणते, आपल्या आईवडिलांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील. म्हणजे हा सगळं जर भगवंताचं ऐकलं तर आपोआप म्हणते सगळं उच्च पद प्राप्त करते माणूस, कुठल्याही क्षेत्रामध्ये. मग ते क्षेत्र कुठलंही असो, पण चांगलं क्षेत्र, सम्यक आजीविका, तर उच्च पद प्राप्त करील म्हणते. तर असं करावं प्रत्येकाने. यानंतर आहे 5, सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यांसाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. म्हटलं गेलेलं आहे, चांगल्या मार्गाने जर आपण चाललेलो आहोत तर कुणाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. नाही तर मग तो येईल तर मी जाईल, तो येईल तर मी जेवील, तो येईल तर मी आंघोळ करीन. नाही तर मग आंघोळ नाही केलं तर मग बेकार वाटते ना, आहे का नाही? मग चांगल्या मार्गाने जायचं आहे तर कोणाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. स्वतः सुरुवात करावी लागते, स्वतःलाच. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. काय म्हणते भगवंत? जसा म्हणते हत्ती सहन करतो प्रहार, तसं म्हणते कटू शब्द सहन केले पाहिजे. आपण शब्द कटू सहन केले पाहिजे, तरच आपण जगू शकतो. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला मांसाळ ऊन युद्धात नेतात. मांसाळ वलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच
ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. काय म्हणते भगवंत? ज्याला म्हणते कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. सर्वोत्कृष्ट उच्च स्तरावर पोचलेला आणि सुसंस्कृत मनुष्य होय. आता ही जे दोन गोष्ट आहे, सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य, ही प्रत्येकामध्ये असते. कोणापाशी एवढी असते, कोणापाशी एवढी असते, एवढी असते, चालली वाढत. काय? सर्वोत्कृष्टता आणि सुसंस्कृतपणा, याची वाढ केली पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला काही राग सहन झाला पाहिजे, राग आपल्या नियंत्रणामध्ये असला पाहिजे. कोणी आपल्याला कटू जरी बोललं तर ते आपल्याला सहनशक्ती असली पाहिजे, तरच या संसारामध्ये जगता येते. नाही तर जागो जाग्यावर काटे आहेत, जागो जाग्यावर खळबळ रस्ता आहे, चालावं तर लागतेच, ते सहन करावं लागेल. सहन जर नाही केलं, वेदनाच वेदना, दुःखच दुःख. जर बाबासाहेबांना जर आपण मानत असू, भगवान बुद्धांना जर आपण मानत असू, तर आपल्याला काही हा छोटा मोठा जो ह्या त्रास होते, हा काय करावा लागेल? सहन करावा लागेल, सहन करावा लागेल. तरच आपण पुढची वाटचाल चांगल्या प्रकारे करू शकतो. ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात, शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वातून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. खेचरे गध्याला म्हटलं गेलं नाही. हा, शिकवलेली खेचरे उलट असेल. शिकविलेली खेचरे बहुतेक ते काय आपल्याला तेवढं त्याच्यातलं खेचरे ते आपण शोधून घ्यायचं. शिकवलेले खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व, अश्व घोड्याला म्हणतात, जातिवंत अश्व आणि बलवान गजराज, गजराज हत्तीला म्हणतात, हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वातून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. याविषयी आत्मसंयम आहे बा, तो पुरुष श्रेष्ठ आहे म्हणते. आता ही श्रेष्ठता पहिले एवढीशी असते, एवढी असते, एवढी असते. याची वाढ केली पाहिजे आपण. प्रत्येकामध्ये असते. असा कुठलाच मनुष्य नाही का ज्याच्यापाशी आत्मसंयम नाही. प्रत्येकापाशी आत्मसंयम असते आणि तोच मनुष्याने श्रेष्ठ असते. पण कोणी कमी असते, कोणी जास्त असते. याची वाढ केली पाहिजे आपण. सर्वातून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. तर आत्मसंयम ते सर्वांपाशी असते, श्रेष्ठताही असते, पण त्याचं प्रमाण कोणापाशी कमी असते, कोणापाशी जास्त असते. याची वाढ केली पाहिजे आपण. अश्व गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. म्हणजे घोडा आणि हत्ती ही जी वाहने आहेत, अश्व गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते.
आत्मा म्हणजे ते आत्मा नाही, आत्मा म्हणजे मन, मनाचं संयम, त्याला आत्मा म्हणतात. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. ज्यापाशी मनाचा संयम आहे तो उत्तम संयम आहे, सगळ्यात उत्तम. म्हणून का नाही मनाचा संयम ठेवला पाहिजे. आपण शांत राहायला पाहिजे, शांत विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा शांत चित्ताने विचार केला पाहिजे. लहान लहान गोष्टीला राग मानता कामा नये, लहान लहान गोष्टींवरून नकारात्मक विचार करता कामा नये, लहान लहान गोष्टीवरून चिडता कामा नये, लहान लहान गोष्टीवरून राग येता कामा नये. शांत चित्ताने विचार करायचा आणि एक एक पाऊल चालायचं धम्माकडे, चांगल्या दिशेकडे. सकारात्मक विचार करायचा, नकारात्मक विचार करायचा नाही. आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. म्हणजे जर आपल्या निर्वाणाला जायचं असेल तर आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. कोण नेऊ शकत नाहीत? अश्व गज ही वाहने. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. यापाशी संयम आहे मनाचा, तोच निर्वाणाच्या मार्गावर जाऊ शकते. आणि निर्वाण म्हणजे जिवंतपणी प्राप्त करणारी अवस्था. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारांवर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. आपण जे विचार करतो त्याच्यावर विश्रांती न घेता, आराम न करता त्याच्यावर लक्ष असू द्या म्हणते. का म्हटलं गेलं असं नसं? कारण विचारानंच माणूस बिघडते आणि विचारानंच माणूस चांगला बनते. नकारात्मक विचार हे माणसाला काही डुबवून टाकतात. सकारात्मक विचार माणसाला काही चांगलं बनवतात. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, आपल्या विचारांवर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. विमोचन, कुमार्गापासून, स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. म्हणजे वाईट मार्गापासून स्वतःला दूर करा. ते म्हणतात ना संकटमोचन. संकटमोचन भगवान बुद्धच आहेत. सर्व संकटापासून दूर करतात. सर्व संकटाचं एकच औषध भगवान बुद्धांनी दिलेला धम्म आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म एकच आहे. भगवान बुद्धांनी निर्माण केलेला धम्म आणि बाबासाहेबांनी दिलेला धम्म हाच आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतो. फक्त त्या दिशेने आपल्याला योग्य प्रकारे पाऊल टाकावे लागतात. स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सद्वर्तनी दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळलं तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. काय म्हणतात भगवंत? सद्वर्तनी म्हणजे चांगला, सद्वर्तनी दृढ मनाचा म्हणजे मजबूत मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. तो जर तुम्हाला आढळला चांगला सहप्रवासी
तर आनंदाने म्हणते त्याच्या मागून चालू लागा. असा शोध घ्यावा लागतो. चांगले माणसं खूप आहेत समाजामध्ये आहेत, आणि माणसामध्ये स्त्री पण असते आणि पुरुष पण असतात. तर असा कोणता सोबती सापडला तर त्याचा ऐका, त्याच्या मार्गाने चाला. कारण तो धम्म सांगते, बाबासाहेबांचे विचार सांगते, भगवान बुद्धांचे विचार सांगते, महापुरुषांचे विचार सांगते. तर ते विचार ऐका आणि त्या मार्गाने चाला. आपलं कल्याण होईल, मंगल होईल. आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. सद्वर्तन, दृढ मनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजा प्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. काय म्हणते? नाही सापडला आता कोणी तर काय म्हणते? एकटं जात राहा म्हणते. म्हणजे एखादा शत्रू जसा पाठीमागा लागते आणि राजा मग राज्य सोडून गजराजाप्रमाणे जंगलात निघून जातो, वनामध्ये, त्याप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. नाही भेटला कोणी सोबती आता. म्हणजे तो नशा करते म्हणून आपणही करावं काय? तो दारू पिते म्हणून आपणही प्यावं काय? तो गांजा पिते म्हणून आपणही प्यावं काय? तो चिखलामध्ये आंघोळ करते म्हणून आपणही करावं काय? नाही भेटला सोबती आता. म्हणजे सगळेच वाईट करतात बा म्हणून मी करतो, हे योग्य नाही. आपण चांगल्या मार्गाने चालत राहा म्हणते. जरी कोणी सोबती सापडला नाही तर आपण सत्याचा मार्ग, धम्माचा मार्ग सोडता कामा नये. त्या मार्गाने आपण चालत राहिलं पाहिजे. तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा, एकांत पत्करा, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. काय म्हणते भगवंत? आता कोणीच नाही बा, कोणी सोबतीच नाही चांगला समजा असं, तर भगवंत काय म्हणतात? एकांत पत्करा म्हणते. मग एकटं राहणं शिका म्हणते. कुविचार मनातून उघडून टाका. कुविचार मनातून उपटून टाका. उखडून टाका. कुविचार मनातून उखडून टाका म्हणजे त्याला उकळून टाका म्हणते. जे कुविचार आहे डोक्यात मनात ते उकळून टाका म्हणते. त्याला जसं आपण ते झाड उपडतो ना, गवत वगैरे उपडतो आपण, तसं उकळून टाका म्हणते. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे. जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. म्हणतात दुसरे उपद्रव करत असले पण मी करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. काय म्हणतात? उखडून टाका म्हणते. म्हणजे बा दुसरे वाईट मार्गी आहे पण मी पण जातो बा असं विचार करू नका. नाही तर काय होते? हानी होते. म्हणून
म्हणून म्हटलं गेलेलं आहे का योग्य चांगला सकारात्मक विचार करा. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. म्हणजे दुसरे बा पवित्र जीवन जगत नाही, पण मी मात्र पवित्र जीवन जगणार. दुसरे जगत नाही, पण मी मात्र चांगलं जीवन जगणार. असा विचार करा म्हणते भगवंत. तसं जगा त्या विचारानं. तरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. म्हणजे बा दुसरे लोभाविष्ट असले, लोभात पडलेले असन तर मी दुसऱ्याच्या धनाचा लोभ करणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगीन. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, समृद्धी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. अष्टांगशिलाचा, आर्य अष्टांगिक मार्गाचा आणि अष्टशिलाचा अवलंब करा म्हणते भगवंत. या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, आर्य सत्य, जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून म्हटला गेलेला आहे. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोक्ष, मुक्ती हे जिवंतपणेच प्राप्त होते. तर ते म्हणते तुम्ही चुकता कामा नये त्यापासून. मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अष्टांगिक मार्ग तोच मोक्षाचा मार्ग आहे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी, सुस्तपणाने पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्यांच्या उलट असले पाहिजे. म्हणजे ह्या ज्या वाईट गोष्टी आहे बा, याच्यामध्ये आपण नसलो पाहिजे.
ज्यात चांगलं आहे त्यामध्ये आपण असलो पाहिजे. पंचशील, अष्टशील, उपवासव्रत, अष्टशील ग्रहण करून, आर्य अष्टांगिक मार्ग, 4 आर्य सत्याचा अभ्यास, जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग, याच्यामध्ये असलो पाहिजे म्हणते आपण. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये तरच कल्याण होते, तरच मंगल होते. आणि ते आपण कराल असा मी विश्वास ठेवतो. कराल, आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास कराल असा मी विश्वास ठेवतो आणि तेच थांबतो. साधू साधू साधू.